पावसाळा संपला की विहिरीचा तळ दिसतो, पंप बंद पडतात आणि शेती कोरडी पडते। पण सरकारने एक योजना आणली आहे जी गावातच पाणी साठवेल आणि वर्षभर शेतीला पाणी देईल। नाव आहे जलयुक्त शिवार अभियान। ही योजना 5 डिसेंबर 2014 ला महाराष्ट्र सरकारने सुरू केली। याचं उद्दिष्ट होतं राज्यातील प्रत्येक गाव पाणी टंचाई मुक्त करणं, पाणी साठवणं, भूजल पातळी वाढवणं आणि वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध ठेवणं हा याचा मुख्य हेतू होता। तर याचे फायदे काय आहेत? नाल्याचं खोलकरण, गाळ काढणं, लहान मोठे बंधारे, पाणी साठे तयार करून भूजल पातळी वाढवणे। शेतकऱ्यांना पाणी मिळवल्यामुळे उत्पादन वाढतं आणि पिकाचं नुकसान कमी होतं। गावातले पाण्याचे प्रश्न सुटल्यामुळे डिझेल पंप, ट्रॅक्टर यांचा खर्च वाचतो। 2015 ते 2019 दरम्यान लाखो हेक्टर शेतीला याचा थेट फायदा झाला आणि अनेक गावं जलसंपन्न झाली। यासाठी पात्र कोण आहे? ही योजना गाव पातळीवर राबवली जाते। पाणी टंचाई असलेली गावं प्राधान्याने निवडली जातात। ग्रामपंचायत, शेतकरी आणि स्वयंसेवी संस्था मिळून प्रकल्प पूर्ण करतात। याच्यासाठी अर्ज कसा करायचा? गावात ग्रामपंचायतीकडे किंवा संबंधित पाणी पुरवठा किंवा भूजल विभागाकडे संपर्क करा। प्रकल्पात श्रमदान किंवा आवश्यकतेनुसार आर्थिक सहाय्य देऊ शकता। सरकार आणि गावकरी मिळून काम पूर्ण करू शकता। म्हणजे मित्रांनो, जलयुक्त शिवार म्हणजे गावाचं पाण्याचं भविष्य सुरक्षित करणारी योजना। सहभागी व्हा, तुमचं गाव आणि शेती पाण्याने भरभरून ठेवा।